कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांस सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या रोजच्या मननामध्ये मी मिस लीना चोपडे आपणा सर्वांचे स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे पृथ्वीचे मीठ. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 47. तुझे राज्य येवो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. मत्तई 6:10-13 देव त्याचा आत्मा त्याच्या लोकांवर ओतून त्यांना उत्साहित करण्यात किंवा आत्मा प्राप्तीनंतर त्यांना फार चांगले वाटावे हे करण्यास उत्सुक नाही. तो जगातील गोष्टीबाबत उत्सुक नाही. त्याने आपल्या पुत्राला जगाकरिता मरण्यासाठी पाठविले. त्याने आपला आत्मा पाठविला यासाठी की जगाला पातकांची जाणीव व्हावी आणि पातक्यांना तारणाकरिता जिंकावे. त्याने आपल्या 120 शिष्यांना पेंटुकसच्या दिवशी पवित्र आत्म्याने भरले यासाठी की संपूर्ण पृथ्वीवर त्यांनी त्याचे साक्षी बनावे. इव्हॉन्स रॉबर्ट 1879 ते 1951 हा वेल्श संजीवनाचा उत्पादक होता. त्याची प्रार्थना होती, देवा, मंडळीला नमव आणि जगावर आशीर्वाद पाठव. पूर्वीच्या काळात झालेल्या अनेक संजीवनामुळे अनेक थोर मिशनरी जन्मास आले आणि सुवार्थिक चळवळी स्थापन झाल्या. परंतु संजीवनाच्या काही गोष्टी अशा आहेत की त्या लवकर नाश पावल्या. यातील अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुढाऱ्यांनी संजीवनाचे आशीर्वाद प्रभावी सुवार्ता कार्यकरिता आणि आत्मे जिंकण्याच्या मार्गी लावले नाहीत. पेंटिकोस्टच्या पूर्वी पुनरुत्थित येशूचा त्याच्या शिष्यांशी संभाषणाचा विषय होता देवाचे राज्य. प्रेषित 1:3 मध्ये येशू ख्रिस्ताचे विचार समजून न घेता शिष्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? वचन 6 मध्ये तेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले की तो आध्यात्मिक राज्याबद्दल बोलत होता, जी यरुशलेमेपासून सुरुवात करून सर्व जगातील बंधुभगिनींच्या अंतःकरणात सुवार्तेद्वारे स्थापित केले जाईल. वचन 7 आणि 8 मध्ये ही महान आज्ञा त्याने स्वर्गरोहणापूर्वी दिली होती. त्याची आज्ञा होती की जा, सर्व राष्ट्रांना, संपूर्ण जगाला
सुवार्थ गाजवा, प्रत्येक बंधुभगिनीपर्यंत पोहोचवा, त्यांना सत्य शिकवा. त्याने दिलेल्या अधिकाराने त्याची साक्षी म्हणून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो सदा सर्व काळ त्यांच्याबरोबर असेल. संजीवनाचा आपोआप शेवट होत नाही, तो शेवट आहे सुवार्तेचा. दाविदाने प्रार्थना केली, तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. मला उत्सुकतेच्या आत्म्याने सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. स्तोत्रसंहिता 51, 12 आणि 13 वचनात हे फार गरजेचं आहे की संजीवन यावे म्हणून आम्ही का प्रार्थना केली पाहिजे. संजीवन हे सुवार्थ कार्य नव्हे, तर संजीवन हे सुवार्थ कार्यास जन्म देते. आपण मंडळीच्या इतिहासातील अशा काळात राहत आहोत की संजीवन हे चैनीचे नसून अधिक गरजेचे बनले आहे. संजीवनाला उशीर होत आहे कारण प्रार्थना कमी होत चालल्या आहेत. आपली प्रार्थनेची वेदी आपण पुन्हा एकवार दुरुस्त करू, म्हणजे देवाचा अग्नी पुन्हा एकवार आम्हावर पडेल. पहिले लाजे याचा 18वा अध्याय 38-39 वचनामध्ये, तेव्हा प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकेल आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवा येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करील. आपण प्रार्थना करू. देव बाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो, तुला गौरवतो, तुला उंचवतो प्रेमळ बाप्पा. होय देव बाप्पा, तुझी इच्छा आहे की बाप्पा तुझं राज्य यावं परमेश्वरा. होय प्रभू, देव बाप्पा तुझं गौरव व्हावं परमेश्वरा. आम्ही पृथ्वीचे मीठ असे आहोत प्रभू. आमच्याद्वारे प्रभू देवपा तू गौरवीला जा म्हणून आम्ही विनंती करतो प्रभू. देवबाप्पा परमेश्वरा, देवबाप्पा तुझी इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये प्रभूजी. होय प्रभू, आमच्याद्वारे आमच्या मंडळीमध्ये प्रभू संजीवन घडून येऊ दे परमेश्वरा. प्रभू देवबाप्पा, बाप्पा प्रभू तुझी इच्छा आहे की प्रभू जगाच्या शेवटेपर्यंत प्रभू तुझं वचन बापा आम्ही गाजवावं प्रभू. होय परमेश्वरा, आमच्या जीवनाद्वारे प्रभू देवपा तू इतरांपर्यंत ती सुवार्ता घेऊन जाण्यासाठी सहाय्य करता हो प्रभूजी. होय परमेश्वरा, देवबाप्पा जो उद्धाराचा आनंद आहे बापा त्याचा अनुभव आम्ही घ्यावा असं होऊ दे परमेश्वर देवपा. होय परमेश्वर देवपा, आमच्या जीवनाद्वारे तू गौरवीला जा, तू उंचवीला जा म्हणून आम्ही प्रार्थना विनंती करतो. इथून पुढची सगळी वेळ तुझ्या हाती देऊन येशूच्या नावात मागते नाही बापा. आमीन.